नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. चिवकाऊच्या कथा सांगत बाळाला घास भरवले जातात आणि पुढे इसापनीतीच्या कथा ऐकता ऐकता किशोरवय येतं कळतच नाही. या किशोरवयामध्ये अभ्यासाबरोबर शौर्य धैर्याच्या कथा जशा वाचल्या जातात तसंच कुतूहल शमवणाऱ्या गोष्टींकडे, कथांकडे आणि माहितीकडे हे ओढा हा असतोच असतो आणि यांच्याशी गट्टी जमता जमता आयुष्यामध्ये स्थिरस्थावर व्हायचे प्रयत्न सुरू असतात. मग यावेळी सेल्फ हेल्प साहित्य जे असतं, जे आपल्याला आयुष्यामध्ये दिशादर्शनाचं काम करतं, या साहित्याची मदत घेतली जाते. याद्वारे जेव्हा वाटचाल सुरू असते तेव्हा या घौडदौड चाललेल्या मनाला आवरण्यासाठी कधी कधी सणांच्या निमित्तानं किंवा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर, आध्यात्मिक पार्श्वभूमीवरती जे वाचन केलं जातं त्यातून या मनाला शांत केलं जातं आणि दिशादर्शनाचं एक वेगळं काम सुद्धा घडतं. आणि आयुष्याच्या धबडग्यामध्ये पुढे जात असताना कधी संपूर्ण चातुर्मासातल्या कथा येतात तर कधी पोथीमधून अजून काही विचार आपल्यासमोर उलगडले जातात. याद्वारे प्रतिबिंब घडतं ते साहित्यामधल्या वेगवेगळ्या प्रकारांचं आणि त्यातून घडत जाणाऱ्या मनाचं. हे मन काय असतं, या साहित्याचा त्याच्यावर प्रभाव होत जातो आणि मग एक मराठीमधली उक्ती आपल्याला तंतोतंत पटते, ती म्हणजे वाचाल तर वाचाल. कारण हे जेव्हा आपण वाचत असतो त्या सगळ्या वाचनामधनं एक संस्कार मनावर रुजतो आणि त्या संस्कारामधनं एक संस्कृती तयार होते. ही संस्कृती, संस्कार तयार होण्यासाठी याचं मूळ आहे ते म्हणजे साहित्य. साहित्यामधून हे संस्कार, संस्कृती कशी उलगडत जाते आणि त्याच्या प्रकारे व्यक्तीचा, पर्यायानं समाजाचा, कुटुंबाचा विकास कसा होतो, सगळ्याविषयी आजच्या या भागात. आजचा आपला विषय आहे मराठी साहित्य, संस्कार आणि संस्कृती. या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी असेच दोन तज्ज्ञ आपण आमंत्रित केलेले आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. पहिले आहेत महंत श्री राहेकर बाबा महानुभाव आणि प्राध्यापिका पद्माताई जावळे. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघींचंही मनपूर्वक स्वागत करते. आपले पहिले तज्ज्ञ महंत श्री राहेकर बाबा महानुभाव यांच्याविषयी सांगायचं म्हणजे ब्रह्मविद्या पाठशाळा तडगाव इथे प्रमोशनाच्या माध्यमातून बाबाजी मार्गदर्शन करत असतात. साधक अभ्यासासाठी ते आश्रमामध्ये वास्तव्याला असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात, भारतभर समाजप्रबोधन व्याख्यानं त्यांची असतात. यामध्ये व्यसनमुक्ती, पदयात्रा या माध्यमातून त्यांचं प्रवचनही सुरू असतं. वेगवेगळ्या सोहळ्यांची व्याख्यानं, चर्चासत्रांचं ते आयोजन करत असतात. याद्वारे अनेक मराठी हस्तलिखितांचं त्यांनी संकलन केलेलं आहे, ग्रंथांचं संकलन केलेलं आहे. संपादन, संशोधन आणि नवीन ग्रंथ निर्मितीच्या माध्यमातून प्रकाशन करून समता आणि विश्व, अहिंसा आणि समाज उद्धार, आत्मउद्धार, समाज उद्धार या दृष्टिकोनातनं बाबाजींचं मोठं कार्य आहे. आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ प्राध्यापिका पद्मावती जावळे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे महानुभव पंथाच्या अभ्यासक आणि लेखिका अशी मॅडमची ओळख आहे. विविध क्षेत्रातली मार्गदर्शन करणारी कथा, कादंबऱ्या, पुस्तकं याद्वारे जवळपास 42 पुस्तकं मॅडमची प्रसिद्ध झालेली आहेत. मॅडमकडनंही आणि बाबाजींकडनं आज आपण जाणून घेणार आहोत की मराठी साहित्याचा संस्कृती आणि संस्कार याद्वारे कशा पद्धतीने आपल्या मराठी मनावरती आणि मराठी विविध प्रांतातल्या मनांवरती सुद्धा कसा याचा परिणाम साध्य झालेला आहे. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, चटकन सांगते. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या अतिशय महत्वाच्या विषयावरची आजची चर्चा आहे, सुरू करूया. बाबाजी, सगळ्यात आधी आम्हाला अतिशय आनंद आहे की आपण आणि पद्मावती मॅडम सहभागी होत आहे आणि या महत्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करत आहात. जेव्हा आपण असं म्हणतो की मराठी साहित्याचा इथल्या संस्कृतीवरती फार मोठा प्रभाव आहे, मुळात साहित्य नेमकं काय, साहित्य म्हणजे नेमकं काय असतं? नमस्कार मॅडम. साहित्य हे समाज मनाचं दाखवणारं प्रतिबिंब आहे. एखादं साहित्य निर्माण होतं ते समाजाचं दिग्दर्शन करत असतं, जे संस्काराच्या रूपाने समाजात आपल्याला
उठता बसता बोलता चालता हं, दिसून येतं. हं. आणि म्हणूनच मराठी साहित्य हे संस्कृती आणि संस्कार यांचं मूलगामी परिवर्तनाच्या दृष्टीने तयार केलेलं हे साहित्य आहे. सहित साहित्य, त्याला साहित्य असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये स्वतःचं हित कसं, हं, समाजाचं हित कसं होईल, हं, हं. पर्यायाने कुटुंबाचं आणि देशाचं हित ज्याच्यामध्ये सांगितलं जातं त्याला साहित्य असं म्हणतात. या साहित्य आणि समाज या दोघांचीही तितकीच जवळचं नातं आहे, ओढा आहे, असं काहीसं हो. म्हणता येईल नाही का? म्हणजे साहित्य आणि संस्कृती हं, हं. ही एकाच नाण्याची तशी दोन बाजू आहेत. अच्छा. साहित्यातून संस्कृती तयार होते आणि संस्कृतीतून संस्कार तयार होतात. हं, हं. कधी संस्कारातून संस्कृती तयार होते, संस्कृतीतून साहित्य तयार होत असतं. हं. आपल्याला सांगता येईल की दोन पद्धतीने साहित्यातून संस्कृती आणि संस्कृतीतून संस्कार हं, हं. ही बाहेरून आत जाण्याची प्रक्रिया. अच्छा. कधी कधी असं होतं की लहान मुलांवर एखादे संस्कार केले जातात. हं, हं. त्यांना साहित्याचा अभ्यास नसतो, हं. त्यांना संस्कृती माहिती नसते, हं. परंतु आई, वडील, त्याची भावंड आणि समाज त्याच्यावर संस्कार करत असतो. खरंय. पर्यायाने आपोआपच त्या कुटुंबामध्ये, त्या परिसरामध्ये एक संस्कृती तयार होते हं. आणि या संस्कृतीतून एखादं साहित्य जन्माला येतं. याला म्हणतात बाहेरून आत जाण्याची प्रक्रिया. अरे वा. कधी कधी या उलटही घडतं. हा. जेव्हा समाजामध्ये हं. एखाद्या विचारांना रुजवायचं असतं किंवा शाश्वत मूल्य समाजात व्यक्तीपर्यंत पोहोचवायची असतात, हं, हं. त्यावेळेस अगोदर साहित्य निर्मिती करावी लागते. अच्छा. आणि खास करून मला सांगण्याचा आनंद वाटेल हं. की मराठी साहित्य जे आहे हे ईश्वर चिंतनाच्या अधिष्ठानातून तयार झालेलं साहित्य आहे. बर. त्यामुळे हे जीवनमूल्य शिकवतं. हं, हं. आत्मोद्धारासोबत समाजोद्धाराचा वसानी वारसा समाजाला देतं. हं, हं. हे या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. क्या बात आहे. मस्त. म्हणजे हे साहित्य जे आहे समाजाच्या फक्त काय म्हणतात मुळापर्यंत झिरपलेलं आहे, फक्त वरवर किंवा एखाद्या नाही, व्यक्तीपर्यंत हे सीमित हां, नाहीये. एका आणि हे व्यक्तीपर्यंत त्याचं नाही. वेगळेपण आहे असं हो. म्हणता येईल. म्हणूनच मराठी साहित्य जे आहे हे संस्कृतीला पूरक आहे आणि संस्काराला ती दिशा देणार आहे. क्या बात आहे. मस्त. मॅडम, जेव्हा आपण असं म्हणतो की मराठी साहित्याला खूप मोठा वारसा आहे, यादवीकालीन काळापासून जेव्हा आपण साहित्याकडे बघतो तेव्हा या साहित्याची काय वेगवेगळी अंग आपल्याला दिसतात त्याविषयी? आपण बघतो की मराठीचा जो उदय काल आहे, म्हणजे मराठीचा प्राचीन काल, हं. तिथून मराठीची प्रगती आपल्याला दिसते. हा. म्हणजे मराठी भाषा तिथून सुरू होते, तर ती कशी सुरू झाली हे आता आपण आधी पाहायला पाहिजे. अवश्य. आणि ते म्हणजे चक्रधर स्वामी ज्या वेळेला भारत भ्रमणाला निघाले होते त्यावेळेला त्यांनी हे तिथल्या समाजाचं चित्र पाहिलेलं होतं. बर. तिथला समाज कसा होता, तर आपल्याला असं दिसेल की एक समाजाचा जो स्तर होता तो खूप उच्च आणि अतिशय श्रीमंत असा होता, आणि समाजाचा दुसरा स्तर असा होता की जो अतिशय पीडित, शोषित आणि गरीब असा होता. बर. आणि त्या गरीब आणि पीडित अशी जी शोषित जनता होती त्या जनतेला वाली कोणी नव्हता. हं. त्यांचे अतिशय हाल होत होते असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणजे त्या काळामध्ये जी भाषा होती, म्हणजे साहित्याची भाषा किंवा राजकीय वापरण्याची भाषा, ही फक्त संस्कृत होती. बर. आणि ह्या संस्कृतमधूनच ग्रंथ लिहिले जायचे. आध्यात्मिक ग्रंथ देखील संस्कृतमधून लिहिले जायचे. हं. आणि अज्ञ जनता जी होती तिला हे संस्कृत काही कळत नसे. ते आपले जाखाई, जोखाई, वेताळ असे जे काही देवता होत्या त्या देवतांचे ते पूजा करत असत. अच्छा. आणि त्या देवतांची पूजा करून त्यांना काही मिळत नसे,
बळी देणं, यज्ञ करणं वगैरे हे प्रकार त्या काळामध्ये सुरू होते. अर्थात यज्ञ वगैरे श्रीमंत लोकच करू शकत होते, हे गरीब लोक करत नव्हते. मग हे बळी देणं हा प्रकार त्यांचा होता. आणि मग ह्या अज्ञ जनतेला काहीतरी मार्गदर्शन करण्याची त्यावेळेला खरं म्हणजे खूप आवश्यकता होती. आणि हे चक्रधरांनी बघितलं. हा. चक्रधरांनी बघितल्यानंतर त्यांना आणखी जाणवलं की त्या यादवराजे जे होते हे खरं म्हणजे वैदिक धर्म पालन करत, पण तरीही ते शिवाची पूजा करत होते. त्या काळामध्ये शैवीय साधना ज्या होत्या त्या जास्त प्रबळ होत्या, प्रभावित होत्या. समाजामध्ये ह्याच शैवीय साधना करण्याची पद्धती होती. हठविद्या, कुंडलिनी विद्या, अशा प्रकारची विद्या किंवा अशा प्रकारची साधना करण्याची त्यावेळची ती पद्धत होती. आणि त्याचं अनिष्ट प्रथा होत्या ह्या. म्हणजे ह्या अतिशय एकंदर म्हणजे मराठी साहित्याची निर्मिती ही तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जीवनमूल्याशी आणि उपयोगाशी पडावी हा पहिला क्रांतिदर्शी विचार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या कृतीतून दाखविला. खरंय. याविषयी आणि आणखी या जाणून दृष्टीने, घेते, पण कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तुमच्या हो, हो. दोघांच्या परवानगीने तो पटकन बरं, घेते. काय? रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. बोला. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. हो. रायरकर महाराज नमस्कार. अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे चक्रधर स्वामींचा आश्रम पाहण्याचा आम्हाला योग आला आणि खूपच छान मंदिर आहे. मानव संत साहित्य संबंधित मला प्रश्न विचारायचे आपल्याला की आजच्या दाक्षरकीच्या धावत्या जीवनशैलीमध्ये चक्रधर स्वामींनी तेव्हा सांगितलेले जे विचार आहेत, जे तत्वज्ञान आहे, ते मानवाला सुखी होण्यासाठी कसं उपयुक्त ठरू शकेल? आनंद वाटला आपण प्रश्न विचारलात. संत साहित्य हे समाजाचा उत्थापनाचा विचार करूनच समाजाला देत असतात. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी आणि श्री चक्रधर स्वामींच्या नंतरच्या 15व्या शतकापर्यंत जेवढं संत साहित्य निर्माण झालेलं आहे, मग ते ज्ञानेश्वरांचं असो, तुकारामांचं असो, पंडित केशराज व्यासांचा असो, उद्धव गीता आणि ज्ञानप्रबोध सारखा ग्रंथ असो, या सर्व ग्रंथामध्ये जे साहित्य संत साहित्य निर्माण झालं. खरं म्हणजे साहित्याचे 3 प्रकार, एक संत साहित्य, तंत साहित्य आणि पंत साहित्य. अच्छा. संत साहित्य म्हणजे समाजाचं दिग्दर्शन करून समाजाला योग्य काय गरज आहे हे सांगणारं जे साहित्य ते संत साहित्य. बरं. जसं बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, किंवा श्री चक्रधर स्वामींनी सांगितले की अहंतेचे मूळ सकंदी उपडावे नायका, एरवी अंकुर निघती मग शांतीचे रोप लावावे. म्हणजे ज्या संत साहित्यामध्ये समाजाचं उत्थापन कसं होईल, अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता दूर कशी होईल, नव्हे शाश्वत मूल्य त्या व्यक्तीमध्ये, त्या कुटुंबामध्ये कसं निर्माण होईल, या दृष्टीने जो विचार केला त्याला संत साहित्य म्हणतात. आणि एक असतं पंत साहित्य, की जे पंत साहित्य म्हणजे खूप बोजड भाषा आहे, जी विद्वानांची भाषा आहे, जी भाषा सामान्य लोकांच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. अशा प्रकारचं जे साहित्य निर्माण होतं त्याला पंत साहित्य म्हणतात. अच्छा. आणि याही पलीकडे एक तंत साहित्य असतं, जे कवनाच्या रूपाने, आरतीच्या रूपाने, ओव्यांच्या रूपाने, चौपदीच्या रूपाने, की जे साहित्य सहजपणे बोलीभाषेमध्ये समाजाला उत्थापन करून जातं. जसं बहिणाबाईंच्या रूपाने आहे, महादाईसाच्या म्हणजे चौपदीच्या रूपाने, धवळ्यांच्या रूपाने आहे, पंडित बासांच्या चौपदीच्या रूपाने आहे. आमचे महानुभावांचे सप्तकाव्य ग्रंथ जे आहेत, सह्याद्री वर्णनासारखा असेल, रुक्मिणी संवरासारखा असेल, की ज्या ग्रंथांमधून आम्ही समाजाला काही देणं लागतो, या देण्याला अनुलक्ष करूनच ते साहित्य निर्माण केलं जातं. त्याला म्हणतात तंत साहित्य. तंत, पंत आणि संत तिन्ही विषय आपण जाणून घ्या. पुढचा फोन घेते. खूप छान अशा संकल्पनेपाशी आपण आता येऊन पोहोचलोय. गोपाळ पंजाबी आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार. बोला. हा बोला गोपाल. दंडोत प्रणाम बाबा. हा बोला. बाबा, एक प्रश्न माझा असा होता की संत साहित्य यामुळे संस्कृती घडते,
बरोबर. परंतु आजच्या 21व्या शतकामध्ये तरुणांपर्यंत हे साहित्य आपण कशा पद्धतीने पोहोचू शकतो किंवा यासाठी कशी प्रोसेस वा असली पाहिजे? वा वा आपण म्हणजे उत्तम प्रश्न समाजाचं मूल्यमापन करत विचारला. खरंय, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक गोष्टी हस्तांतरित होत असतात आणि जेव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या गोष्टी असतात त्यामध्ये संस्कार, संस्कृती याबरोबर साहित्याचाही तितक्याच महत्वाचा असा भाग आहे. हे साहित्य इतकं मोलाचं असतं की कित्येकदा या साहित्यामधनं घडणारं संस्कृतीचं दर्शन हे आपल्याला आज महाजालामध्ये, माहितीच्या महाजालामध्ये सापडणार नाही, पण कदाचित आपल्याकडे असलेल्या साहित्याचा शोध घेतला, त्याचा धांडोळा घेतला तर तिथं याचा शोध आणि नेमकी माहिती गवसू शकेल. म्हणजे ही संस्कृती जी आहे ती घडते त्या साहित्यामधून, त्या साहित्याचा वारसा हा तितकाच अनमोल आहे. या सगळ्या विषयी आजच्या भागात बोलत आहोत ते म्हणजे मराठी संस्कृती, मराठी साहित्य आणि मराठी संस्कार याविषयी. आणि दोन तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत, प्राध्यापिका पद्मावती जावळे आणि महंत श्री राहेकर बाबा महानुभव. राहेकर बाबा, आता फोन आपल्याकडे आला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी साहित्य हे एवढं मोठं आहे, थोर आहे, त्याचा झेंडा अटकेपार फडकलेला आहे, पण ते तरुणांपाशी कसं पोहोचावं, गोपाळ पंजाबी यांचा हा मुद्दा होता. आनंददायक विचार आहे हा. कारण साहित्य हे जोपर्यंत समाजापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या साहित्याचा प्रभाव समाजमनावर दिसणारच नाही. आणि या दृष्टीने आम्ही असं म्हणू की हे साहित्य इंटरनेटच्या माध्यमाने, व्हॉट्सअपच्या माध्यमाने आज लोकांना, ज्या माध्यमाने आज लोकांना संगीत आवडतं, संगीताच्या माध्यमाने आपण समाजापर्यंत ते साहित्य दिलं पाहिजे. अच्छा, पूर्वीचा काळीचा समाज फक्त वाचत होता. आम्ही असं म्हणू की वाचन संस्कृती ही लुप्त झालेली नाही, त्याचं स्वरूप बदललेलं आहे आणि ते स्वरूप बदलून आम्ही समाजापर्यंत गेलो पाहिजे. आम्हाला आता बोजड ग्रंथ नको आहेत, आम्हाला मग छोटी छोटी वाक्य ती व्हॉट्सअपच्या माध्यमाने समाजापर्यंत देऊ द्या. ते मूल्य समाज परिवर्तन करण्यासाठी उपयोगी पडेल. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की आजही लोक यासाठी उत्सुक आहेत. किंबहुना साहित्याकडे बघण्याचा लोकांचा आदराचा दृष्टिकोन आहे आणि ही त्यांची श्रद्धाही आहे की साहित्य आमच्यात परिवर्तन करणार आहेच, परंतु त्या पद्धतीने समाजापर्यंत ते पोहोचवल्या गेलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सखी सह्याद्रीच्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हे निवेदन करतो की इंटरनेटचं माध्यम असेल, व्हॉट्सअपचं माध्यम असेल, किंबहुना आज संगीत लोकांना आवडतं, संगीताच्या माध्यमाने असेल, आमचे सप्त काव्यग्रंथ आहेत, आज सीडीच्या माध्यमाने समाजापर्यंत जर आले तर एक ओवी सुद्धा माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल करून जाणारी आहे. बाबाजी, मला टेबलावर सुद्धा प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आमचं टेबल भरलेलं आहे. मॅडमची 42 पुस्तकं आणि बाबाजींचे हे विविध ग्रंथ की ज्यांचं वजन जे आहे ते अतिशय मोठं आहे. इतके मोठे मोठे हे ग्रंथ अशा टेबलावर आमच्या पसरलेले आहेत. ते खरंच अतिशय दिशादर्शक आणि समाज उत्थान जे शब्द वारंवार आपल्या संवादामध्ये येत आहे त्या दृष्टिकोनातून असलेले हे ग्रंथ आहेत. बरोबर, जसा हा ज्ञानप्रबोध ग्रंथ आहे आणि या ज्ञानप्रबोध ग्रंथामध्ये आपण उठावं कसं, बसावं कसं, चालावं कसं. संत साहित्य म्हणजे काय फक्त पारमार्थिकच तत्वज्ञान सांगतं असं नाही. हे संत साहित्य तुमचं स्वतःचं जीवन मूल्य शिकवतं, कसं जगावं, समाजात कसं राहावं, त्याच्या चालीरीती, बोलण्या भाषेच्या शब्दशैली कशा असाव्यात हे शिकवणारं हे साहित्य आहे. बऱ्याच वेळा साहित्याकडे असा दृष्टिकोन बघितला जातो की हे कालबाह्य आणि आजच्या समाजाला गरजेचं नाही, परंतु आम्ही असं सांगतो की साहित्य हे कालानुरूप बदलत असतं, कालानुरूप त्याचं स्वरूप बदलून तुमच्या समोर आणणं हे आम्हा सर्व मीडियांचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच तुमचं एक महत्वाचं वाक्य आलं ते म्हणजे आधुनिक समाज माध्यमांमधनं ते साहित्य पोचलं पाहिजे. पुस्तक नाही पण सॉफ्टच्या माध्यमातून आपल्याला ते वाचन शक्य आहे. खरं. लता काळकोटे यांचा फोन आहे पुढचा सोलापूरहून. नमस्कार लताताई. हा बोला लताताई. दंडोत बाबाजी. हा, मला
मानभाव पंथाविषयी प्रश्न विचारायचा होता. चक्रधर स्वामींनी दिलेला संस्काराचा वारसा पुढच्या पिढ्यांमध्ये म्हणजेच लहान मुलांमध्ये कसा रुजवला पाहिजे? धन्यवाद. हा प्रश्न विचारलाय की आमच्या पूर्वजांनी आमच्या साहित्यातून जो संस्काराचा वसा आणि वारसा पेरलेला आहे तो आमच्या मुलांमध्ये आम्हाला कसा देता येईल. खरंय. जसं श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं किंवा कुठलाही साहित्य निर्माण करताना समाजातल्या अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी या मूल्यांचं दिग्दर्शन करून सांगत असतो. आणि म्हणून साहित्य हे संस्काराला प्राधान्याने विचार देत असतं. तो संस्कार आई वडिलांकडे असेल की मुलांमध्ये येतो, कुटुंबात असेल तर समाजात येतो, समाजात असला की देशात निर्माण होत असतो. आणि म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. जसं पद्माताई माझ्यासोबत आहेत, पल्लवीताई माझ्यासोबत आहेत, या विचारधारेतून माझा काही वेगळा जीव आहे आणि यांचा काही वेगळा जीव आहे असं नाही, आम्ही सगळे एकच आहोत. वा. असा संदेश जो संतांनी दिलेला आहे, जो महंतांनी दिलेला आहे, जो क्रांतिदर्शी विचारवंतांनी दिलेला आहे, तो आम्ही समाजातल्या मुलांमध्ये. आज असं होतं, तू मुलगा आहेस, तू मुलगी आहेस, म्हणजे तुला 1 नंबर दर्जा, मुलीला 2 नंबर दर्जा, हे जे विषमतेचं मूल्य रुजतं ते निर्मूलन करण्याचं काम साहित्य करत असतं. अच्छा. आणि या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील प्रबोधनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून हे कार्य समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असतो. खरंय. जेव्हा या साहित्याचा आधुनिक बदल याविषयी आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा त्या बरोबरीने पद्मावती मॅडम मला असंही वाटतं की मुळात आद्य ग्रंथ काय आहे, आद्य कवयित्री काय आहेत यांचा शोध आणि यांची माहिती ही सुद्धा तरुण पिढीने वारंवार घ्यायला पाहिजे, नाही का? बरोबर आहे. आजच्या समाजामध्ये आद्य कवयित्री कोण हा हे साधारणतः माहीत नाही असं मी आतापर्यंत बघितलंय. हा हा आद्य कवयित्री जनाबाई वगैरे यांनाच ते मानतात. बहिणाबाई. तर आद्य कवयित्री महदंबा ही महदंबा जी होती अनन्य भक्त होती. अच्छा. आणि ती ज्ञानमार्गी जरी असली तरी जनाबाई सारखी अनन्य भक्त ती होती. मुक्ताबाई सारखी ती योगमार्गी होती. अच्छा. असे गुण तिच्यामध्ये एकवटलेले आहेत. आता महदंबा हे तिचं खरं नाव नाही. चक्रधर स्वामींनी, श्री चक्रधर स्वामी तिला महदाईचं नाव दिलेलं होतं, पण विद्वानांनी तिला महदंबा नाव दिलं होतं आणि खरं तिचं नाव रूपाईसा. अच्छा. तर ह्या रूपाईसाला महद अधिक अंबा म्हणजे महान माता असं पद तिला दिलं जातं. वास्तविक ती विधवा आहे. एक विधवा स्त्रीला अशी पदवी जेव्हा दिली जाते तेव्हा तिच्या अर्थातच कर्तृत्व आणि तिचं विद्वत्ता यामुळे ते पद तिला मिळालेलं आहे. महदंबेने ढवळे नावाचं जे काव्य लिहिलेलं आहे हे असं म्हणतात की गोविंद प्रभूच्या म्हणजे प्रेरणेने ते काव्य लिहिलं आहे तिने. पण मी असं म्हणते ती उत्स्फूर्त कवयित्री होती. इतकी उत्स्फूर्त होती की सहज ती ओव्या म्हणून म्हणत होती आणि या उत्स्फूर्त असं तिने हे धवळे सुद्धा म्हटलेले आहे. आणि विहाव स्वीकारू नावाचा जो भाग आहे आपल्या गोविंद प्रभूंच्या जीवनातला, तर गोविंद प्रभूंनी तिला सांगितलं की तू मंगलगीते गा, म्हणजे लग्नाची मंगलगीते गा असं तिला म्हणतात. त्यावेळेला ती ही लग्नाची मंगलगीते म्हणायला तयार होते, सहज म्हणायला सुरुवात करते. आणि अशा प्रकारची मंगलगीते ती म्हणते. तर ती कशी, तर सहज रीतीने ती सहज स्फूर्त अशी सकाळपासून ज्या ओव्या म्हणायला सुरुवात करते त्या 2 ओळी तिने म्हटल्या की तिच्या पाठोपाठ इतर सर्व स्त्रिया देखील तिला साथ देतात. आणि अशा प्रकारे एक तिच्या ओळीनंतर दुसऱ्याने दिलेली साथ, अशा रीतीनं संध्याकाळपर्यंत ती उत्स्फूर्तपणे हे काव्य म्हणत राहते. असा नुसता एकाच दिवस नाही तर असे
सतत दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस असे 4 दिवस ती सतत एक ढवळे म्हणते. ढवळे नुसतंच काव्य नाही, एक भक्तिगीत आहे. अतीव रसदार असं हे भक्ती काव्य आहे. ते मी काव्य वाचून दाखवू. काव्य वाचून दाखवू. काव्य वाचून दाखवतो. हो, तुमचं वाक्य पूर्ण करा. काय म्हणत होता? तर ते इतकं अतीव असं रसदार भक्ती काव्य आहे. आणि ह्या अशा प्रकारचं भक्ती काव्य ढवळे जे आहे ते नुसतंच ढवळे नाही, मी असं म्हणेन की ते महाकाव्य सदृश्य आहे. सर्व प्रकारचे रस तिच्यामध्ये आहे. आणि अशा प्रकारचं जे महाकाव्य हे एका स्त्रीनं लिहिलेलं ते एकमेव आहे त्या काळातलं. खरंच हे सगळं समोर यायला पाहिजे, ते आत्ता येतं. आणि ती अनन्य भक्त आहे. म्हणूनच ढवळ्यांनंतर गोविंदू राणा हा तिचा अंतिम शब्द येत असतो. अच्छा, बरोबर आहे. तुम्ही त्या कवनाविषयी सांगत होता. हो, कवनाविषयी सांगत होतो आम्ही की म्हणजे आमच्या साहित्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यामध्ये खूप गूढ आशय सांगण्याची पद्धती आहे. बर. गोमतीये तीरे निळया गुडरा, राजेया गुर्जरा श्री चक्रपाणी, गोमटे माजिले आरव कुडीचे, राजिया द्रौपदीचे पाव राजा, अंग गोरे बाहिया चंदने, उतरिया क्षणे चक्रधरा दृष्टी होय, अक्रूरा मंगळे लावती पिंपळे, कृष्ण संध्या वेळे भेटतील, अक्रूरे घातली शकुन गाठी, आजी द्वारकेसी होईल भेटी, कृष्ण अक्रूरा मुळ निघाला, गोकुळ पावला उत्साहसे, हाती मायेके विडा 32 पानाचा, अक्रूर कृष्णाचा निज भक्त. क्या बात आहे. कथा, कविता, कादंबऱ्या, पाककृती, साहित्य, एक ना अनेक गोष्टी या गुंफलेल्या आहेत. माहिती आहे, तंत्रज्ञान आहे, अभ्यास आहे, विज्ञान आहे. काय विषय सांगा त्याविषयी माहिती आहे. ही कुठे गुंफलेली आहे? अर्थातच साहित्यामध्ये. या साहित्याचे अनेकविध पैलू आहेत. ते व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणता म्हणता व्यक्तीच्या अनुषंगाने तितक्या आवडीचं तितकेच साहित्यामध्ये वैविध्य आहे. हे सगळं साहित्य आहे म्हणून हा समाज आहे, म्हणून ही संस्कृती आहे आणि म्हणून या समाजावरती एक संस्कार आहे. या सगळ्याविषयी आज आपण बोलत आहोत सखी सह्याद्रीमध्ये आणि 2 नामवंत तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतात. श्री राहेकर बाबा आपल्याबरोबर आहेत आणि प्राध्यापिका पद्मावती जावळे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतात. जाणून घेऊया त्यांच्याकडनं. बाबाजी, जेव्हा असं म्हणतो की ह्या संस्कृतीचा वरती साहित्याचा मोठा प्रभाव आहे असं म्हणत असताना साहित्याने वेळोवेळी दिशादर्शनाचं मोलाचं काम केलेलं आहे. ते अध्यात्मामधनं असेल, तंत्रज्ञानाविषयी असेल, विज्ञानाविषयी असेल. पण समाज प्रबोधनामध्ये साहित्याची भूमिका ही स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर ही कायमच अबाधित आहे आणि महत्त्वपूर्ण आहे असं वाटतं. आपलं काय विचार आहेत? साहित्य हे समाज प्रबोधन करण्यासाठी तयार करण्यात यावं, किंबहुना साहित्याची निर्मिती ही समाज प्रबोधनाचाच विचार ठेवून तयार केल्या जावी, हा मराठी साहित्यिकांनी प्रामुख्याने ठेवलेला दृष्टिकोन आहे. आणि या दृष्टीनेच जे साहित्य अर्वाचीन असेल किंवा आजचं गद्य साहित्य असेल किंवा पद्य साहित्य असेल, त्यामध्ये समाज प्रबोधनाचा हा वसा कृती आणि उक्ती या दोन्हीचा समन्वय ठेवून केला गेलेला आहे. कृती आणि उक्ती. हा. अच्छा. आणि म्हणूनच साहित्य हे कृती उक्तीशी निगडीत आहे. त्यांच्या चिंतनातून, त्यांच्या अनुभूतीतून, त्यांच्या आत्मक्लेशातून जेव्हा एखादं साहित्य निर्माण होतं तेव्हा निश्चितच ते समाज परिवर्तन करत असतं. बऱ्याच वेळा एखादं साहित्य समाजाला काहीही दिशा देत नाही. त्याचं कारण काय आहे? का तर ते आतल्या अंतःकरणाच्या प्रेरित भूमिकेतून तयार झालेलं नाही. सर्वेशा पदसंगमी महितळी तीर्थाभिदा पातली, ठेविली निज शक्ती पुरविती सत्कामना चिंतली, नामादी चतुसाधनी प्रतिदिनी ज्ञानामृते घोळिली, ती माला वदनार्थ हेत धरुणी तत्प्रार्थना मांडली. एका तीर्थमालकाकार एका सारंगधर या कवीने ही कवनाच्या रूपाने केलेली ईश प्रार्थना आहे. अच्छा. परंतु त्या ईश प्रार्थनेमध्ये
भगवंताशी आपलं नातं कसं जोडल्या गेलं पाहिजे, भगवत कृपा आपल्याला होण्यासाठी आपण कोणती साधना केली पाहिजे, यासोबत जिथे भगवंताचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाच्या संबंधाने पंचमहद्भूतामध्ये होणारं परिवर्तन आणि त्या परिवर्तनातून समाजाचं उत्थापन, या अनुषंगानं खूप मोजक्या शब्दामध्ये याचं विवेचन तुम्हाला केलेलं आढळेल. आणि म्हणूनच समाज प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. आद्य गद्य ग्रंथ लीळाचरित्र ज्या वेळेस निर्माण झाला त्यावेळेस कृषिकर्म करणारा कृषिकर्म करतो आहे आणि संकलन करणारा माहिमभट्ट त्याही प्राप्त परिस्थितीत त्याच्या कर्माला न थांबवता धर्म कार्य करत आहे. म्हणजे कर्मयोगी आणि धर्मयोगी जेव्हा समाजामध्ये एकत्र काम करतो तेव्हा खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन होत असतं. खरंय. पुढचा फोन आहे कार्यक्रमामधला. निलेश ढोमे आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. नमस्कार. हा बोला. हा श्री रायरकर बाबांसाठी प्रश्न आहे माझा. बोला. श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेचं जे सौंदर्य जपलं आणि आपल्या संस्कृतीचा जो गौरव वाढवला त्याबद्दल जरा माहिती द्याल का? वा वा. संस्कृती आणि गौरव. मराठीचं संवर्धन आणि संगोपन करत असताना मराठीचे जे सौंदर्य आहे ते दृष्टांताच्या रूपाने, उपमेच्या रूपाने, सोबतच न्याय, प्रमाण, उपपत्ती अशा विविध सौंदर्यांची भर टाकत हे साहित्य निर्माण केलेलं आहे. माहिमभट्ट हे षडशास्त्र संपन्न होते. आद्य गद्य ग्रंथाचा हा एक आरसा आहे लीळाचरित्र म्हणजे. आणि या लीळाचरित्रामध्ये तुम्हाला सर्वांगीण रस म्हणजे नवरसांना अभिप्रेत असणारं, व्याकरणांचं मूल्यमापन करणारं, समाजाचं दिग्दर्शन करणारं हे साहित्य आहे. आणि म्हणून याचा उपयोग जीवन कसं जगावं यासोबत तत्कालीन चालीरीती कशा होत्या आणि आज आपण कसं परिवर्तन केलं पाहिजे. श्री चक्रधर स्वामींनी सांगितले की प्राणासी आहार द्या, इंद्रियासी न द्यावा. म्हणजे आज डाएट डॉक्टर सांगतायत की मीठ खाऊ नका. हा विचार त्या मराठी साहित्यामध्ये श्री चक्रधर स्वामींनी त्या शतकात 11व्या शतकात केला की इतकंच अन्न खा की ज्यामध्ये इंद्रियांचं पोषण होणार नाही. मिठाचा खडा आद करुणी विखो हे सूत्र श्री चक्रधर स्वामींनी मराठी समाजाला दिलं, मराठी साहित्यातून दिलं. कारण त्या समाजाचं शारीरिक सौंदर्य जर टिकलं तर मनाचं सौंदर्य टिकेल. आणि मन सदृढ जर झालं तर तुम्ही कराल तर होईल किंगा. जे तुम्ही जर काही करायचं ठरवलं तर सर्व काही तुमच्याकडून होऊ शकतं. हे सौंदर्य टिकवण्यासाठी आणि समाजाचं उत्थापन होण्यासाठी हे साहित्य आमच्या पंडित बास आणि केशराज बास या 13व्या आणि 14व्या शतकातल्या साहित्यकांनी केलेलं आहे. किंबहुना आजही महंत बाबुळगावकर बाबा शास्त्री यासारख्या या कल्पक विचारवंताने, साहित्यकाने तोच विषय परंतु साध्या आणि सोप्या पद्धतीत समाजासमोर दिलेला आहे. सदानंद मोरे सारखे असतील, डॉक्टर अविनाश आणि रमेश अवलगावकरांसारखे असतील, डॉक्टर कन्हैया कुंदपांसारखे, ब्रह्मानंद देशपांडे सारखे हे मराठीवर प्रेम करणारे जे साहित्यक आहेत यांनी तत्कालीन साहित्याला, आज प्राचीन साहित्याला आधुनिक रूप देऊन समाजाला एक विचार दिलेला आहे. नवीन एक क्रांती त्या विचारांच्या माध्यमातून समाजाला सांगितलेली आहे. आणि म्हणून हे साहित्य जे आहे ती काळाची गरज आहे. जसं आता हे साहित्य निर्माण झालं आज आरतीच्या रूपाने, आमच्या आरती कवनांच्या रूपाने, ओवी चौपदीच्या रूपाने, अनेका बोलना लोन लागो श्रवणा, रूप तरी नयना आवडो तुझे. की हे भगवंता माझ्या, जसं आपण म्हणतो की बुरा मत कहो
बुरा मत सुनो और बुरा मत बोलो. परंतु आमचे मराठीचे साहित्यिक सांगतात की श्री चक्रधर स्वामींनी समाजाला सांगितलं की अनिका बोलना लोन लागो श्रवणा रूप तरी नयना आवडो तुझे. ज्यावेळेस श्री चक्रधर स्वामींनी देमाईसाला आश्रमातून जा सांगितलं, त्या शिक्षापणातही गुरुने शिष्यासी, नोकराने मालकासी, एकाने दुसऱ्यासी किती प्रेमाने वागलं पाहिजे. आज शठम प्रति शाठ्यम अशी प्रवृत्ती आलेली आहे. मी अरे म्हटलं की तो दुसरा का रे म्हणतोय. एकाने एक शब्द बोलला तर समोरचा 10 शब्द बोलतोय. परंतु मराठी साहित्यकांनी साहित्याची निर्मिती करताना अशा पद्धतीने केलं की एखादा विष होऊनी प्रवर्तला तयासी मी अमृत होऊनी प्रवर्तेन, अशी ही साहित्य संपदा आमच्या पूर्वजांनी तयार केलेली आहे. की एखादा आमच्यावर विष प्रयोग करतो आहे, परंतु त्या विष प्रयोग करणाऱ्या माणसाला सुद्धा आम्ही मात्र अमृत होऊनी प्रवर्तलो. हे या साहित्याचं, या संस्कृतीचं आणि या संस्कारांचं मूल्यमापन सगळ्यात महत्त्वाची भूमिका सांगत आहे. मस्त. जेव्हा हे असं आपण म्हणतो की त्यावरती उत्तर काय आहे, प्रश्नावरती उत्तर आणि तोडगा, ही धमक आणि ही हिंमत जी आहे ती साहित्यामध्ये आहे आणि ती उलगडलेली आहे. फक्त वाचकाने पुस्तक उघडून किंवा संबंधित ग्रंथ उघडून याचं वाचन करणं इतक्याच पावलावरती संबंधित वाचक लांब आहे. तिथपर्यंत जावं, म्हणजे जिथे संस्कृतीचं आणि संस्कारांचं दर्शन दिसतं. म्हणजे एखाद्या तीर्थयात्रेमध्ये, एखाद्या आरतीमध्ये, एखाद्या सत्संगतीमध्ये, एखाद्या प्रवचनांमधून एखादं कुटुंबही निर्व्यसनी आहे त्याच्याकडे गेलं तरी तुम्हाला त्याचा संस्कार लक्षात येतो. खरंय मॅडम. जेव्हा असं आपण म्हणतो की संस्कृतीमधनं आणि साहित्यामधनं एक क्रांती घडत असते असं म्हणत असताना आजचा चंगळवाद हा सुद्धा वाढतो आहे. साहित्याच्या माध्यमातून त्याविषयी काही मार्गदर्शन मिळू शकतं का? किंवा मी थोडंसं अजूनही मागे येते की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दिशादर्शनाचं काम हे साहित्याने केलंय, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आणि आज कलियुगामध्ये, अशा तिन्ही टप्प्यांमध्ये साहित्याची भूमिका जी आहे ती महत्वाची आहे का? तुम्हाला काय वाटतं? महत्वाची आहेच. आपण बघतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जनजागृती करायची होती स्वातंत्र्यासाठी, तर ती जनजागृती साहित्यानेच केलेली आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. म्हणजे मी सांगते असं नाहीये, तर ते सगळ्यांना माहिती आहे आणि अत्यंत उत्तमरित्या जनजागृती साहित्याने त्यावेळेची केली. टिळक आगरांचे लेख तर लोक अगदी म्हणजे वाट बघत राहायचे की ते आपल्याला केव्हा वाचायला मिळतात, अशी त्यावेळची ती स्थिती होती. आणि आजची स्थिती आहे ती जरा वेगळी आहे. आज काय झालं आहे की चंगळवाद बुकाळला आहे. कारण माणसाला म्हणजे भरपूर विज्ञानाची प्रगती आणि तंत्रज्ञानाची प्रगती याने माणूस आत्मकेंद्रित झालेला आहे. आणि आत्मकेंद्रित झाला आहे आणि म्हणून त्याला साहित्यातून त्याला काहीतरी प्रेरणा द्यायला किंवा साहित्यातून त्याला जागृत करायला पाहिजे असं मी म्हणेन. आणि आज जो चंगळवाद आहे तो जरा कमी व्हायला पाहिजे. तसं म्हणायला गेलं तर आज मराठी भाषेने इतकी प्रगती केली आहे की पूर्वी जे फक्त गद्य आणि पद्यामध्ये साहित्य लिहिलं जायचं तसं आता राहिलं नाही. आता मराठीच्या प्रकार, मराठी साहित्य लिहिण्याचे प्रकार इतके आहेत की काव्य आहे, कथा आहे, नाटक आहे, एकांकिका आहे. आणि इतकंच नाही तर ललित गद्य आहे, विनोदी चरित्र, विनोदी आहे साहित्य, आत्मचरित्र आहे, इतिहास आहे. आणि याच्याही पुढे गेलं तर तंत्रज्ञान आहे, शिक्षणशास्त्र आहे, शेतीविषयक साहित्य आहे. म्हणजे अनेक विधांमध्ये साहित्य लिहिलं गेलं जात आहे. आणि अशा प्रकारचं आज मराठीला अतिशय उन्नत अशी स्थिती लाभली आहे. मराठीला आता आणखी उच्च दर्जा मिळावा. खरं म्हणजे राजभाषा म्हणून मराठीला स्थान मिळालेलं असलं तरी अजूनही मराठीला शाळांमधून कंपल्शन दिलेलं नाही, ते मात्र व्हायला हवंय असं मला वाटायला लागतं. की प्रत्येक व्यक्तीला इथल्या
निदान 10वीपर्यंत मराठी कंपल्सरी असावं. मग तो दुसऱ्या प्रदेशातून आलेला असेल तरी सुद्धा, असं मी म्हणेन. साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषा ही ठसवणं आणि संस्कार आणि संस्कृतीमधनं पुढे नेणं हे साध्य करता येणं शक्य आहे. साहित्याची पाळंमुळं हे मजबूत आहे, ती वारंवार पुढे यायला हवीत. त्याची सुरुवात आपण घरामधूनही करू शकतो, नाही का? त्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला हवेत. बाबाजी, जेव्हा असं म्हणतो की साहित्याची परंपरा मोठी आहे, असं म्हणत असताना एक मुद्दा येतो की साहित्यामध्ये अनेक निर्मिती होते. जसं आता पद्मावती मॅडम म्हणाल्या, अनेक प्रकार आहेत जे साहित्यामध्ये आपल्यापाशी पोचतात आणि येतात. पण समाज माध्यमासारखी अवस्था काहीतरी साहित्याची कधी कधी होते का, की भारंभार येतं आहे आणि त्याच्यामध्ये अयोग्य काय आहे आणि योग्य काय आहे याची कुठे ना कुठेतरी एक परीक्षा न केल्यामुळे जे काही येतंय ते वाचक घेतोय, जे काही येतंय ते वाचक घेतोय आणि यामध्ये त्याची एक काय म्हणतो त्याला आपण, की विश्लेषणाची क्षमता जी आहे ती वाचक घालवून बसतो का? हो, या संदर्भामध्ये स्थिती अशीच समाजाची आजची झालेली आहे की जे साहित्य निर्माण होत आहे ते लोकांना आवडतं आहे म्हणून जेव्हा एखादं साहित्य निर्माण होत असतं तेव्हा ते समाजाला, संस्कृतीला किंवा संस्कारांना कधी कधी घातक ठरणार असू शकतं. अच्छा. आणि म्हणून आम्ही असं म्हणू की साहित्य निर्मिती ही प्रत्येक कालखंडात चाललीच पाहिजे. साहित्य हे तयार होताना कालानुरूप त्याचं स्वरूपही बदललेलं पाहिजे, परंतु लोकांना आवडतंय असं साहित्य निर्माण होण्यापेक्षा जे लोकांना गरजेचं आहे, अच्छा, की ज्या साहित्य निर्मितीतून एक स्वतःची अस्मिता तयार होईल, कुरूढीपासून बाजूला होईल, मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे याला तो तयार होईल, असं साहित्य, जसं देशभक्तीपर असेल किंवा स्वातंत्र्य आणि समता, विश्वबंधुत्व या विचारांना प्रेरित होणारं साहित्य निर्माण व्हायला पाहिजे. बरंचसं साहित्य हे तत्कालीन समाज व्यवस्थे अनुरूप तयार झालेलं जर असेल तर त्याच्यातही परिवर्तनाची गरज आहे. कारण बऱ्याच वेळा असं घडतं की एखादं साहित्य हे स्थळ काळ वेळे अनुरूप तयार झालेलं असेल तर त्यामध्ये आम्ही बदल केलाच पाहिजे. मग ते मराठीत असेल तर त्याचं हिंदीत असेल तर त्याचं इंग्रजीत. आणि यासोबत आम्हाला जर साहित्य, संस्कृती आणि संस्कार हे समाजामध्ये रुजवायचे असेल तर आम्ही लोकांपर्यंत गेलो पाहिजे. त्या दृष्टीने आजकाल साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला साहित्य लोकांपर्यंत देता येईल. जसं एखाद्या कार्यप्रसंगामध्ये एखादा हार न देता एखादा साहित्यिक पुस्तक भेट म्हणून देणे, ही संस्कृती आणि संस्कार जर आपण समाजात रुजवले तर निश्चितच त्याच्या घराघरांमध्ये ते पुस्तक जातील. सोबत वाचन संस्कृती हे चातुर्मासाच्या कालखंडामध्ये पूर्वीच्या काळी ग्रंथ लावल्या जायचे. आजही या पद्धतीने सामूहिक वाचन संस्कृती जर रुजवल्या गेली तर त्या संस्कृतीच्या आणि संस्कारांच्या माध्यमाने साहित्य अनेक विकसित होईल असा आमचा पूर्णपणे निर्धार आहे. आणि त्या दृष्टीने हे साहित्य समाजापर्यंत देण्यासाठी सखी सह्याद्रीने हा जो एक नवीन आगळा वेगळा उपक्रम आणि विषय निवडला, याबद्दल सह्याद्री वाहिनीचे आणि पल्लवीताईंचे खास करून आम्ही अभिनंदन करतो की या साहित्याला कुठल्याही व्यक्तीने निर्माण केलं यापेक्षा किती दर्जेदार साहित्य आहे या अनुषंगाने समाजाने त्याची दखल घ्यावी असा आम्ही हितोपदेश या निमित्ताने देत आहोत. मस्त. जेव्हा हितोपदेश असं आपण म्हणतो तेव्हा एक लक्षामध्ये येतं की रामदास स्वामींचे मनाचे श्लोक असोत किंवा चक्रधर स्वामींच्या साहित्यामधनं आलेलं कसं वागावं बोलावं या गोष्टी असोत, याची नाळ शेवटी जेव्हा आपण आजच्या काळामधल्या विज्ञानाकडे बघतो तेव्हा विज्ञानामधनं मानसिक संतुलन आणि सॉफ्ट स्किलचे धडे हे जे आहेत याची पुन्हा गोष्ट ह्या पुराणातल्या साहित्यापाशी जोडली जाते का?
मुळात हे सगळं आपल्यापाशी आहे, पण कुठे ना कुठे रोजच्या कामाच्या धबडग्यामध्ये आपण हरवून बसलोय का? शोध घेतलं तर लक्षामध्ये येतं की अध्यात्मक परंपरावादी असलेलं साहित्य आणि विज्ञान आधुनिकता यांची एकमेकाशी कुठे ना कुठे गाडी जुळलेली आहे आणि हे या दोघांची नाळ जी आहे ती पुन्हा आपल्याला घेऊन जाते, ती म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन, प्रगती आणि परंपरेची आस जपणं. या सगळ्याविषयी साहित्य, संस्कृती, संस्कार या माध्यमातून उलगडायचा हा प्रयत्न केला. कसा वाटला नक्की कळवा फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून. पत्ता असा आहे www.facebook.com/sakhisayhadri.tt आणि sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. प्राध्यापिका मॅडम आणि बाबाजी, आपण आलात, मनपूर्वक आभार मानते. अतिशय मोलाचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला सगळ्यांना केलं. धन्यवाद. नमस्कार.